श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्त हो। स्वामी स्पर्श या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत। स्वामी भक्त हो, प्रत्येक महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमीला येणाऱ्या तिथीला दुर्गाष्टमी असं म्हणतात आणि ही तिथी आपल्या कुलदेवतेची सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते। या तिथीला आपण आपल्या देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी तिची आराधना, उपासना, सेवा करत असतो। तर या दिवशी नक्की काय काय सेवा करायच्या, कोणत्या सेवा करून आपल्या कुलदेवतेला प्रसन्न करून घ्यायचे, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर स्वामी स्पर्श या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि अशाच नवीन माहितींच्या व्हिडिओसाठी बाजूचे बेल बटन नक्की दाबा। चला तर आपण पाहूयात की दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्याला कोणकोणत्या सेवा करून आपल्या कुलदेवतेला प्रसन्न करून घ्यायचे असते। या दिवशी आपल्याला शक्य झाले तर आपण उपवास धरावा। आपल्या कुलदेवतेची सेवा करण्यासाठी दुर्गाष्टमी, मंगळवार, शुक्रवार या दिवशी आपल्याला जमत असेल तर आपण उपवास धरावा। त्याचप्रमाणे या दिवशी कुलदेवतेची सेवा करण्याची सर्वात महत्त्वाची सेवा आणि ती म्हणजे दुर्गा सप्तशतीचे पारायण करणे। त्याचप्रमाणे आपल्या घरात जर श्रीयंत्र असेल तर त्या श्रीयंत्राचा अभिषेक करून आपल्याला श्रीसूक्त बोलून कुंकुमार्चन करायचे आहे। जर आपल्या घरामध्ये श्रीयंत्र नसेल तरी काही हरकत नाही, आपण देवीचा टाक घेऊ शकता। तोही नसेल तर आपल्या घरात देवघरामध्ये जी देवीची मूर्ती असेल किंवा अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल त्या मूर्तीवरती देखील आपण कुंकुमार्चन करू शकतो। त्याचप्रमाणे आणखीन एक महत्त्वाची सेवा आणि ती म्हणजे ललिता सहस्त्रनामाचे पठण आपल्याला करायचे आहे। आपण हे पठण करताना कुंकुमार्चन करत असताना देखील आपण या स्तोत्राचे पठण करू शकतो, म्हणजेच हे स्तोत्र बोलून आपण कुंकुमार्चन देखील करू शकतो। त्याचप्रमाणे आजच्या दिवशी आपल्याला आणखीन एक काम करायचे आहे, ते म्हणजे आपल्याला एक 64 योगिनी यंत्र, 2 वास्तुयंत्र आणि 1 विजय पंचदशी यंत्र खरेदी करायचे आहे आणि ते आपल्या घराच्या आणि दुकानाच्या दरवाजावरती लावून त्याची पंचोपचार पूजा करायची आहे। जर तुमची वास्तू दक्षिणाभिमुख असेल, म्हणजे त्याचा दरवाजा जर दक्षिण दिशेकडे असेल तर आपल्याला तांब्याची 64 योगिनी यंत्र लावायची आहे। हे यंत्र लावण्या अगोदर आपल्याला या यंत्रावरती 1 माळ स्वामी समर्थ मंत्र आणि 1 माळ नवार्णव मंत्राचा जप करायचा आहे। त्याची पंचोपचार पूजा झाल्यानंतरच आपल्याला हे यंत्र आपल्या घराच्या किंवा दुकानाच्या दरवाजाच्या वरती लावायचे आहे। आता या सेवा केल्याने आपल्याला काय फळ मिळते ते आपण पाहूयात। आपल्या घरामध्ये जर सतत कलह होत असतील, मतभेद असतील, वादविवाद असतील तर हे यंत्र लावल्यामुळे आपल्या घरामध्ये शांतता निर्माण होण्यासाठी मदत होत असते। त्याचप्रमाणे या मंत्रांच्या प्रभावाने आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहते, अन्नधान्याची कमतरता राहत नाही आणि सदैव भरभराट होत असते। त्याचप्रमाणे कोणताही नजरदोष किंवा वाईट शक्ती आपल्या घरामध्ये या मंत्राच्या प्रभावाने प्रवेश करू शकत नाहीत। त्यामुळेच दुर्गाष्टमीच्या दिवशी वेळात वेळ काढून आपण कुलदेवतेची सेवा नक्की करावी। दुर्गा सप्तशतीचे पाठवाचन करावे, श्री सुक्ताचा किंवा ललित सहस्त्रनामाचा स्तोत्र वाचन करून कुंकुमार्चन विधी करावा आणि शक्य होईल तेवढा नवार्णव मंत्राचा जप करावा। या सेवा केल्यामुळे आपल्यावरती आपली कुलदेवता प्रसन्न होऊन आपल्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होण्यास मदत होते। आयुष्यामध्ये ज्या काही समस्या असतील, दुःख असतील त्या दूर होण्यासाठी मदत होत असते। हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।